लिव्ह अँड रिलेशनशिपची ठरली महिला बळी। नवी मुंबईतील तुर्भेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्या सोबत राहणाऱ्या पुरुषाने गळा आवळून ठार केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 5 वर्षांपासून हे दोघे लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते, परंतु काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते। याच वादातून महिलेचा बळी गेल्याचे पोलिसांनी सांगितले। तुर्भे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। दिनांक 13 मार्च रोजी 3 वाजता मला माहिती मिळाली की वाशीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका महिलेला तिच्या नवऱ्यानं मारलेलं आहे आणि तिला ऍडमिट केलेलं आहे। आम्ही सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं। त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केलेली आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव, वय वर्ष 40 वर्ष, त्याला लागलीच आमच्या डीबी पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मूळचा यूपीचा राहणार, या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ही जी महिला आहे ही 45 वर्षाची आहे, मूळची राहणारी पश्चिम बंगालची आहे। हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये 2020 पासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू असायचे। त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये 10:30-11 वाजता भांडण झालं। त्या भांडणामध्ये यांनी तिचा गळा ओढून तिला मारल्याचं निष्पन्न झालं। दोघांची फॅमिली, त्या ड्रायव्हर आहे त्याची यूपीला आहे फॅमिली आणि तिची महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे। नेमकं कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे, त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळा ओढून मारहाण केलेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।